तुम्हाला असं कधी वाटतं का की वयवर्ष 40 झाले की आपलं आयुष्य थांबतं? आता खूप उशीर झाला आहे असं वाटायला लागतं. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की 40 नंतर तर आपलं खरं आयुष्य सुरू होतं. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी स्मिता आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर इथे आपण रिअल लाईफबद्दल मोकळेपणाने बोलतो. कॉर्पोरेट लाईफ, सिंगल वुमन, 40 नंतर स्वतःला ओळखणं आणि पीस शोधणं, हा माझा तिसरा व्हिडिओ आहे. आणि आज मी इथे काही फॅन्सी मोटिवेशन देणार नाही. आधी जिथे बसून शूट करत होती ना, तिथे लाईट व्यवस्थित नव्हती, म्हणून थोडा अँगल चेंज केला आहे. चला तर टॉपिकवरती परत जाऊया. 40 नंतर ना एक गोष्ट खूप कॉमन असते. बाहेरून सगळं ठीक दिसतं, पण खूप वेळा मन आतून थकलेलं असतं. आपल्या समाजात ना एक टाईमलाईन दिलेली असते. 25ला करिअर, 28ला लग्न, 30ला मुलं आणि 40ला बस आता सेटल. पण हे जर समजा कधी झालंच नाही तर लोक प्रश्न विचारतात. काय झालं? काय चुकलं? आता पुढे काय? मी हे खूप वेळा ऐकलं. कधीकधी हसून इग्नोर केलं, कधीकधी गप्प बसली आणि कधीकधी मनात खोलवर दुखावलंही. कॉर्पोरेट लाईफ बाहेरून खूप ग्लॅमरस वाटते. स्ट्रॉंग वुमन, इंडिपेंडंट, कॉन्फिडंट, आणि रियालिटी वेगळीच असते. डेडलाईन्स, टार्गेट, एक्सपेक्टेशन, आणि तरीही घरी आल्यावर शांत घर. मी शिकले स्वतःबरोबर कॉफी एन्जॉय करायला, स्वतःचे डिसिजन्स घ्यायला आणि स्वतःची कंपनी एन्जॉय करायला. या वयात करिअर, जबाबदाऱ्या, अपेक्षा सगळंच वाढतं. मन शांत ठेवणं खूपच कठीण वाटायला लागतं. कामाचं टेन्शन, फ्युचरची चिंता, लोकांच्या अपेक्षा आणि स्वतःसाठी वेळच नाही. आणि मग आपण म्हणतो मन शांतच राहत नाही. 40 नंतर एक वेगळीच क्लॅरिटी येते. काय टॉलरेट करायचं नाही, कोणासाठी ओव्हर एक्सप्लेन करायचं नाही, कधी कुठे स्वतःला कमी समजायचं नाही. आधी अप्रुव्हल हवं होतं, आता पीस हवा आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, सगळं आपल्या कंट्रोलमध्ये नसतं, म्हणून सोडायला शिकायचं. हीच खरी शांतीची सुरुवात. 40मध्ये ॲक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीवरती ओव्हर थिंकिंग करणं, प्रत्येक माणसाला प्लीज करणं, यामुळे मन अस्वस्थ होतं. जे आपल्या हातात नाही ते सोडायला शिकायचं. मोठे सुख शोधण्यात आपण छोटे आनंद विसरतो. सकाळची शांत चहा, आवडतं म्युझिक, एक निवांत संध्याकाळ. मनशांती म्हणजे आपल्या सगळ्या समस्या संपणं असं नाही, तर त्या समस्यांसोबत स्वतःला शांत ठेवणं हे शिकणं. आज मला छोट्या गोष्टीत आनंद मिळतो. सकाळची शांत वेळ, माझ्या पेटसोबतचे माझे क्षण, एक कप चाय, दिवसातले 20-30 मिनटं फोनपासून दूर, आणि सर्वात महत्त्वाचं कोणालाही प्रूव्ह न करता जगणं. सेल्फ लव्ह म्हणजे सेल्फिश असणं नाही. सेल्फ लव्ह म्हणजे स्वतःला सोडून न देणं. आज सोशल मीडियामुळे आपण सतत कम्पेअर करतो. कोणाचं आयुष्य परफेक्ट आहे, कोणाचं करिअर पुढे गेलं आहे, कोण आयुष्यात जास्त सक्सेसफुल आहे. बट द ट्रूथ इज, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं. 40मध्ये तुलना नाही, तर आपण आपल्या स्वतःची जर्नी ॲक्सेप्ट करणं हीच मनशांतीचं कारण ठरतं. आज तुम्ही वयवर्ष 30-40मधले असाल, कन्फ्यूज, लोनली और लॉस्ट फील करत असाल, तर ट्रस्ट मी, तुम्ही एकटे नाही आहात. आपण सगळे आपापल्या वेळेने ग्रो होत असतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. तुमची स्टोरी वाचायला मला नक्की आवडेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे आपण परफेक्ट लाईफ नाही तर रिअल लाईफ शेअर करतो. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. टेक केअर. आणि हो, बी काइंड टू युअर सेल्फ. नमस्ते.